व डिबेटमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने खरं तर जगभरातल्या लाखो लोकांच्या पैशाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात क्रांती घडवली. रॉबर्ट कियोसाकी यांचं रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकात मांडलेली आर्थिक स्वातंत्र्याची संकल्पना आजही तितकीच चर्चेत आहे. पण आजचा आपला मुख्य प्रश्न हा आहे की कियोसाकीने दिलेला सल्ला हा सर्वसामान्यांसाठी, विशेषतः आपल्या भारतीय परिस्थितीमध्ये, श्रीमंत होण्याचा एक व्यावहारिक मार्ग आहे की ते एक आकर्षक पण अतिशय सोपं तत्त्वज्ञान आहे जे आर्थिक वास्तवाकडे आणि त्यातल्या धोक्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतं. माझी बाजू अशी आहे की कियोसाकींचे धडे विशेषतः आर्थिक साक्षरता, मानसिकता बदलणं आणि मालमत्ता म्हणजे ॲसेट्स मिळवण्यावर दिलेला जोर हे आर्थिक स्वातंत्र्याच्या प्रवासातले अत्यंत आवश्यक आणि सशक्त करणारे विचार आहेत. आणि माझा दृष्टिकोन यापेक्षा बराच वेगळा आहे. मला असं वाटतं की या पुस्तकातली काही तत्त्व ऐकायला खूप चांगली वाटतात, पण हा सल्ला इतका सोपा करून सांगितला आहे की त्यातला धोका आणि खरं आर्थिक वास्तव कुठेतरी हरवून जातं. ही सगळी मांडणी पूर्णपणे एका अशा अनुभवावर आधारित आहे ज्याची सत्यता कधीच सिद्ध झालेली नाहीये. त्यामुळे हे एक प्रेरणादायी पुस्तक नक्कीच असू शकतं, पण आर्थिक नियोजनासाठीचा एक ठोस आणि जबाबदार आराखडा अजिबात नाही. मला वाटतं या पुस्तकाचं खरं सामर्थ्य त्याच्या साधेपणातच आहे. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत हा विचारच मुळात आपली मानसिकता बदलतो. हे आपल्याला त्या रॅट रेसमधून बाहेर पडायला शिकवतं. आज आपण पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये पाहतो जिथे एक चांगल्या पगाराची IT नोकरी हेच आयुष्याचं अंतिम ध्येय मानलं जातं. पण ही तथाकथित सुरक्षितता अनेकदा आपल्या वैयक्तिक विकासाच्या आड येते. लोक घराच्या, गाडीच्या EMIमध्ये इतके अडकतात की स्वतःची मालमत्ता तयार करण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नाही. कियोसाकी याच चक्राबद्दल बोलतात. नोकरी गमावण्याची भीती आणि पगार आल्यावर अधिक खर्च करण्याचा लोभ. यातून बाहेर पडण्यासाठी मालमत्ता म्हणजे ॲसेट जी तुमच्या खिशात पैसे टाकते आणि दायित्व म्हणजे लायबिलिटी जे तुमच्या खिशातून पैसे काढते यातला फरक समजून घेणं गरजेचं आहे. हा साधा फरकच अनेकांसाठी डोळे उघडणारा असतो, नाही का? आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, तुमच्या स्वतःच्या व्यवसायाकडे लक्ष द्या. म्हणजे फक्त नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःच्या मालमत्तेचा स्तंभ तयार करणे. हे झटपट श्रीमंत होण्याबद्दल नाही, तर पैशाबद्दल विचार करण्याच्या पद्धतीत एक मूलभूत बदल घडवण्याबद्दल आहे. माझा मुख्य आक्षेप आहे. सुरुवातच रिच डॅड या व्यक्तिरेखेपासून करूया. ही संपूर्ण कथा एका अशा व्यक्तीच्या अनुभवावर आधारित आहे जी व्यक्ती खऱ्या आयुष्यात अस्तित्वात होती की नाही याचा कोणताही पुरावा कियोसाकींनी कधीच दिलेला नाही. त्यामुळे हे एक शिकवण्यासाठी तयार केलेलं कथानक वाटतं. आणि त्या कथानकातला पहिला धडा आठवतोय, जिथे 9 वर्षांचे रॉबर्ट आणि माईक आधी ताशी 10 सेंटसाठी आणि नंतर चक्क विनामोबदला काम करतात, जेणेकरून ते पैशासाठी काम करण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडतील. हे वास्तविक जगात शक्य आहे का? उलट हे एक प्रकारे बालमजुरीचं उदत्तीकरण नाही का वाटत? पुढे मालमत्ता आणि दायित्वाची व्याख्या. ती इतकी सोपी आहे की ती दिशाभूल करणारी ठरते. स्वतःच्या घराला सरसकट दायित्व म्हणणं हे भारतीय मानसिकतेला आणि आर्थिक वास्तवाला पूर्णपणे नाकारण्यासारखं आहे. आणि पैसे निर्माण करा हा सल्ला, उदाहरणार्थ $75,000चं घर $20,000मध्ये मिळवणं, हे अपवादात्मक परिस्थितीतच शक्य आहे. हे सर्वसामान्यांसाठी एक व्यावहारिक रणनीती असूच शकत नाही. पण रॅट रेस ही केवळ आर्थिक परिस्थिती नाही, तर ती एक मानसिक अवस्था आहे, हे तुम्ही नाकारू शकत नाही. कियोसाकींनी अगदी बरोबर ओळखलं आहे की आर्थिक शिक्षणाशिवाय फक्त जास्त पगार मिळवून प्रश्न सुटत नाहीत, उलट ते वाढतात. कारण लोकांच्या खर्चाच्या सवयी बदलत नाहीत. लोक पगाराच्या सुरक्षितेत अडकतात आणि नवीन गोष्टी शिकण्याची संधी गमावतात. त्यांनी एका पत्रकार महिलेचं जे उदाहरण दिलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. तिला एक यशस्वी लेखिका व्हायचं होतं, पण तिला विक्रीचं कौशल्य शिकायचं होतं. कियोसाकी म्हणतात की ती यशापासून फक्त एक कौशल्य दूर होती. मुद्दा हा आहे की पैशासाठी काम करण्यापेक्षा शिकण्यासाठी काम करणं जास्त महत्त्वाचं आहे. मग ते विक्री कौशल्य असेल, संवाद कौशल्य असेल किंवा गुंतवणुकीचं विश्लेषण करण्याची क्षमता असेल. हे फक्त मालमत्ता खरेदी करण्याबद्दल नाहीये. हे स्वतःला एका अशा व्यक्तीमध्ये बदलण्याबद्दल आहे जो संधी ओळखू शकतो. हेच तर कियोसाकींच्या कॅश फ्लो क्वाड्रंटचं सार आहे. बहुतेक लोक E म्हणजे एम्प्लॉई किंवा S म्हणजे सेल्फ एम्प्लॉयड या डाव्या बाजूला असतात. ध्येय B म्हणजे बिझनेस ओनर किंवा I म्हणजे इन्व्हेस्टर या उजव्या बाजूला जाण्याचा आहे. हा बदलच खरं आर्थिक स्वातंत्र्य देतो. मला माफ करा,
पण रॅट रेसमध्ये अडकल्याबद्दल व्यक्तींना दोष देणं म्हणजे आर्थिक आणि सामाजिक समस्यांकडे डोळेझाक करण्यासारखं आहे. कमी पगार, वाढती महागाई, शिक्षणाचा खर्च आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भांडवलाची कमतरता हे खरे अडथळे आहेत. ही केवळ गरीब मानसिकता नाही. ज्या व्यक्तीला महिन्याच्या शेवटी घरखर्च कसा भागवायचा याची चिंता आहे, त्याला पैशासाठी काम करू नका हा सल्ला देणं किती हास्यास्पद आहे. आणि त्या पत्रकार महिलेच्या उदाहरणाबद्दल बोलायचं झालं तर त्यात एक छुपा धोका आहे. ते उदाहरण असं सुचवतं की प्रत्येकाने यशस्वी होण्यासाठी एक उत्तम विक्रेता बनलंच पाहिजे. हे म्हणजे प्रत्येकाच्या मूळ कौशल्याला आणि व्यवसायाला कमी लेखण्यासारखं नाही का? प्रत्येक डॉक्टर, शिक्षक किंवा कलाकाराला उत्तम विक्रेता होण्याची गरज नाही. तुम्ही कॅश फ्लो क्वाड्रंटचा उल्लेख केलात, पण ई आणि एस क्वाड्रंटमधून बी आणि आयमध्ये जाण्यासाठी जे भांडवल, नेटवर्क आणि जोखीम घेण्याची क्षमता लागते त्याबद्दल पुस्तकात कोणताच व्यावहारिक मार्ग सांगितलेला नाही. तो प्रवास विनामोबदला काम करा किंवा विक्री शिका इतका सोपा नाही. तुमची शंका मी समजू शकतो, पण मला वाटतं तुम्ही मालमत्तेच्या संकल्पनेचं सामर्थ्य कमी लेखत आहात. मालमत्ता आणि दायित्वाची सोपी व्याख्या गोंधळ निर्माण करण्यासाठी नाही, तर स्पष्टता आणण्यासाठी आहे. हे एक शक्तिशाली साधन आहे. विचार करा, एकदा का तुम्हाला हे कळलं की कोणती गोष्ट तुमच्या खिशात पैसे टाकते आणि कोणती काढते, तर तुमचे निर्णय किती बदलतील? ध्येय अगदी सोपं आहे. तुमच्या मालमत्तेतून येणारा रोख प्रवाह म्हणजे कॅश फ्लो तुमच्या महिन्याच्या खर्चापेक्षा जास्त असला पाहिजे. जेव्हा हे घडतं तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होता. मग तुम्हाला नोकरीवर अवलंबून राहण्याची गरज नसते. हेच श्रीमंतीचं खरं माप आहे. आणि यासाठी भारतातही अनेक पर्याय आहेत. रिअल एस्टेट, स्टॉक्स, म्युच्युअल फंड्स किंवा आजकाल उपलब्ध असलेले REITs म्हणजे रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्स. मुद्दा हा आहे की एकदा तुम्ही मालमत्ता खरेदी करायला आणि त्यातून उत्पन्न मिळवायला सुरुवात केली की तुमचा सगळा वेळ आणि ऊर्जा त्याच गोष्टींवर केंद्रित होते. तिला लावून बघूया. तेव्हाच त्यातल्या त्रुटी समोर येतात. तुमचं घर हे एक दायित्व आहे हे विधानच घेऊ. कियोसाकींचा दृष्टिकोन हा निव्वळ रोख प्रवाहाचा म्हणजे कॅश फ्लोचा आहे, निव्वळ संपत्तीचा म्हणजे नेटवर्थचा नाही. भारतातल्या बहुतांश मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी त्यांचं घर हीच त्यांची सर्वात मोठी संपत्ती असते. त्यातून महिन्याला उत्पन्न मिळत नसलं तरी त्याची किंमत वाढत असते आणि कर्जाची परतफेड करून ते इक्विटी निर्माण करत असतात. ही एक अशी संपत्ती आहे जी त्यांना केवळ सुरक्षितता देत नाही, तर त्यांच्या पुढच्या पिढीसाठी एक आधार बनते. कियोसाकींचा मॉडेल या इक्विटी बिल्डिंगच्या संकल्पनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. शिवाय पुस्तकात सुरक्षित गुंतवणुकीपेक्षा रिअल इस्टेट फ्लिपसारख्या जास्त जोखमीच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं जातं. आणि या मालमत्तांचं व्यवस्थापन किती किचकट असू शकतं याबद्दल तर काहीच बोललं जात नाही. तर उत्पन्न नाही, तर त्यात भाडेकरूंच्या समस्या, घराची देखभाल, ज्याला कियोसाकीने टॉयलेट दुरुस्त करणे म्हणून हसण्यावरी नेतात, आणि बाजारातील चढ उतारांची जोखीम यांचाही समावेश असतो. या सगळ्याला टीकाकारांचे बहाणे म्हणून संबोधून पुस्तक वास्तवापासून फारकत घेतं. ठीक आहे, पण एक प्रश्न विचारतो. तुम्ही ज्याला जोखीम म्हणत आहात त्यालाच कियोसाकी संधी का म्हणत नाहीत? पैसे गमावण्याच्या भीतीनेच तर बहुतेक लोक काहीच करत नाहीत आणि आयुष्यभर सुरक्षिततेच्या मागे धावत राहतात. ते जिंकण्यासाठी खेळत नाहीत, तर न हरण्यासाठी खेळतात. त्यामुळेच ते संतुलित पोर्टफोलिओसारख्या सुरक्षित पण कमी परतावा देणाऱ्या पर्यायांमध्ये अडकून पडतात, जे मोठी संपत्ती निर्माण करू शकत नाहीत. कियोसाकी म्हणतात, विजेते हरण्याला घाबरत नाहीत, पण पराभूत लोक घाबरतात. आर्थिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर इतरांना न दिसणाऱ्या संधी शोधणं आणि त्यावर कृती करण्याचं धाडस दाखवणं. सुरुवातीला थोडीफार जोखीम घेतल्याशिवाय मोठी संपत्ती निर्माण करताच येत नाही. मुद्दा हा आहे की जोखीम टाळण्याऐवजी ती कशी व्यवस्थापित करायची हे शिकायला हवं. थांबा, आपण इथे धाडस आणि बेजबाबदारपणा यातली रेषा पुसून टाकत आहोत. हे जोखमीचं धोकादायक उदात्तीकरण आहे. ज्यांच्याकडे गमावण्यासाठी फार काही नाही त्यांच्यासाठी मोठ्या नुकसानीची शक्यता लक्षात न घेता जिंकण्यासाठी खेळा हा सल्ला त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. पुस्तकातली पैसे निर्माण करण्याची उदाहरणं ही अपवादात्मक आहेत, नियम नाहीत. आणि आता पुस्तकातल्या सर्वात धोकादायक सल्ल्यावर येऊया. स्वतःला आधी पैसे द्या. याचा अर्थ ते असा सांगतात की आधी तुमच्या गुंतवणुकीसाठी पैसे बाजूला काढा आणि मग बिलं भरा. अगदी कर्जदारांना द्यायचे पैसे सुद्धा नंतर द्या. ते म्हणतात की यामुळे तुमच्यावर पैसे कमवण्यासाठी उत्पादक दबाव येतो.
पण खरं सांगायचं तर हे आर्थिक आत्महत्येसारखं आहे. भारतात जर तुम्ही तुमच्या कर्जाचे हप्ते म्हणजे EMI वेळेवर भरले नाहीत तर तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो. एकदा का तो खराब झाला की तुम्हाला भविष्यात कोणतीही बँक कर्ज देणार नाही. तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. याला उत्पादक दबाव म्हणणं म्हणजे अविचारीपणाला प्रोत्साहन देण्यासारखं आहे. मी मान्य करतो की तो सल्ला शब्दशः घेतला तर अत्यंत धोकादायक आहे. कदाचित तो अमेरिकन संदर्भात लिहिला गेला असेल, पण त्यामागचं तत्त्व समजून घेणं महत्त्वाचं आहे. ते तत्त्व आहे तुमच्या गुंतवणुकीला तुमच्या खर्चापेक्षा जास्त प्राधान्य देण्याचं. याचा अधिक व्यावहारिक अर्थ असा लावता येईल की पगार झाल्याच्या दिवशीच इतर खर्च करण्याआधी तुमच्या गुंतवणुकीची रक्कम म्हणजे SIP किंवा इतर आपोआप तुमच्या खात्यातून वळती होईल अशी व्यवस्था करा. मुद्दा कर्जदारांना बुडवण्याचा नाहीये, तर अनावश्यक खर्चाला लगाम घालून गुंतवणुकीला शिस्त लावण्याचा आहे. रिच डॅड पुअर डॅडचं खरं मूल्य हे त्याच्या अशा विशिष्ट रणनीतींमध्ये नाहीये, तर ते तुमची मानसिकता एका कर्मचाऱ्याकडून गुंतवणूकदाराकडे वळवता येत आहे. ते तुम्हाला नोकरीच्या सुरक्षिततेच्या पलीकडे विचार करायला शिकवतं. आयुष्यभर शिकत राहण्यावर दिलेला भर हा या पुस्तकाचा सर्वात महत्त्वाचा आणि कालातीत धडा आहे. मी हे मान्य करते की या पुस्तकाने लाखो लोकांना प्रेरणा दिली आणि आर्थिक संकल्पनांची ओळख करून दिली. ज्या समाजात पैशाबद्दल बोलणं टाळलं जातं तिथे या पुस्तकाने एक महत्त्वाची चर्चा सुरू केली हे त्याचं श्रेय आहे. तथापि त्यातील अतिसोपे मुद्दे, पडताळणी न केलेले अनुभवांवर आधारित दावे आणि जोखमीकडे केलेलं अक्षम्य दुर्लक्ष यांमुळे ते एक समस्याप्रधान मार्गदर्शक ठरतं. वास्तविक जग पुस्तकात दाखवल्यापेक्षा खूप गुंतागुंतीचं आणि कमी क्षमाशील आहे. आता एक साधा प्रश्न विचारते. समजा महाराष्ट्रातला एक तरुण आहे जो महिन्याला 50,000 रुपये कमवतो. या पुस्तकातून असा कोणता पहिला व्यावहारिक आणि कमी जोखमीचा सल्ला तो घेऊ शकतो? विनामोबदला काम कर, हे शक्य नाही. स्वस्तात घर विकत घे, हे जवळपास अशक्य आहे. आधी स्वतःला पैसे दे, हे धोकादायक आहे. मग उरतं काय? फक्त मानसिकता. पण केवळ मानसिकतेने घर चालत नाही. तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे आणि त्याचं उत्तर असं आहे की पहिली पायरी म्हणजे शिक्षण. ते पुस्तक म्हणतं की तुमची सर्वात मोठी मालमत्ता म्हणजे तुमचं डोकं. त्या तरुणाने त्या 50,000 रुपयांतून थोडी रक्कम स्वतःच्या आर्थिक शिक्षणावर गुंतवली पाहिजे. मग ते एखादं पुस्तक वाचणं असेल, शेअर बाजाराचा कोर्स करणं असेल किंवा यशस्वी गुंतवणूकदारांना फॉलो करणं असेल. सुरुवात तिथून होते. रिच डॅड पुअर डॅड हा एक आराखडा नाही, तर ती एक सुरुवात आहे. ती तुम्हाला काय विचार करायचाही नाही, तर कसा विचार करायचा हे शिकवते. ती तुम्हाला प्रश्न विचारायला शिकवते, माझं घर खरंच मालमत्ता आहे का? मी अजून उत्पन्नाचे स्रोत कसे निर्माण करू शकेन? ही प्रश्न विचारण्याची प्रक्रियाच आर्थिक स्वातंत्र्याकडे नेणारी पहिली पायरी आहे. ठीक आहे, चर्चेची सुरुवात म्हणून या पुस्तकाचं महत्त्व मी नाकारणार नाही. पण माझा शेवटचा मुद्दा हाच आहे की वाचकांनी याकडे आर्थिक नियोजनाचा अंतिम आराखडा म्हणून पाहू नये. यातील सल्ले घेताना आपल्या देशाची आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीर परिस्थिती लक्षात घेतलीच पाहिजे. सिव्हिल स्कोअर, टॅक्सचे नियम, मालमत्ता खरेदी विक्रीचे कायदे हे आपल्याकडे वेगळे आहेत. कियोसाकींच्या विचारांनी प्रेरित होऊन पण आपल्या वास्तवाचं भान ठेवून तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पुढची पावलं उचलली पाहिजेत. अन्यथा प्रेरणादायी वाटणारी ही कथा एका मोठ्या आर्थिक संकटाची पटकथा ठरू शकते. मला वाटतं चर्चेच्या शेवटी आपण यावर सहमत होऊ शकतो की रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचं खरं यश हे आर्थिक साक्षरतेबद्दल एक आवश्यक आणि जागतिक चर्चा सुरू करण्यात आहे. कियोसाकींच्या विशिष्ट पद्धती स्वीकारल्या नाहीत तरी पारंपरिक आर्थिक सल्ल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे आणि संपत्तीबद्दलच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा शोध घेणे हेच या पुस्तकाचे खरे आणि चिरस्थायी योगदान आहे. अगदी बरोबर. यातील धडे स्वीकारायचे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. पण या पुस्तकामुळे सुरू झालेली चर्चाच आर्थिक आरोग्यासाठीची पहिली पायरी आहे. आणि या सामग्रीमध्ये अजून बरेच काही शोधण्यासारखे नक्कीच आहे, ज्यावर आपण भविष्यातही बोलू शकतो.